श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्री अष्टमी नवमी हवन. हवन कसं करायचं हा व्हिडिओ अगोदर बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण हवन म्हणजेच सर्व मंत्र स्तोत्र त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ हवनाच्या मंत्रासह अपलोड केला आहे. म्हणजेच आपल्याला जर दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करायचं असेल आपण फक्त हा व्हिडिओ लावून द्या. स्वाहा उच्चार जिथं असेल म्हणजेच स्वाहाकार करताना शुद्ध तुपाची किंवा जे हवनाचे पदार्थ आहेत सामग्री आहे त्याची आहुती हवनकुंडामध्ये द्यायची. जसजसे मंत्र येतील तसं मी पुढे सांगणारच आहे. हवनासाठी लागणारी जी सामुग्री आहे ती आपण जवळ घेऊन बसा. शुद्ध तूप, साखर, काळी तीळ, जव गहू, सप्तधान्य आणि तांदूळ यापैकी जे जे साहित्य असेल शुद्ध तूप अवश्य असावं. बाकी जे मी साहित्य सांगितलं आहे हवन सामग्री जे जे मिळेल तेवढं साहित्य जवळ घेऊन बसा. गणपती मंत्राच्या 11 आहुती द्यायच्या आहेत शुद्ध तुपानं. नवग्रहाच्या ज्या आहुती आहेत त्या देखील शुद्ध तुपानंच द्यायच्या. त्यानंतर 99 मंत्र 108 वेळा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. 108 वेळा शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची आहे. दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करताना प्रत्येक ओवीनंतर आपण स्वाहाकार करणार आहोत. जिथं मी स्वाहा म्हणेल तिथं आपल्याला आहुती द्यायची आहे. दुर्गा सप्तशती पाठाचं हवन सुरू असताना आपण शुद्ध तूप किंवा हे जे पदार्थ आहे प्रत्येक ओवीला एक पदार्थ अशा पद्धतीने आहुती देऊ शकता किंवा शुद्ध तूप सोडून बाकी पदार्थ सर्व एकत्र करा आणि एखाद्या ओवीला शुद्ध तूप आणि दुसऱ्या ओवीला या पदार्थाची आहुती आपण देऊ शकता. या व्हिडिओमध्ये दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठाचं वाचन मी केलं आहे. आपण सोबत वाचन केलं तरी चालेल किंवा नुसतं श्रवण करून स्वाहा म्हटल्यानंतर स्वाहाकार केला या पदार्थांची आहुती दिली तरी देखील चालेल. 99 मंत्राचं हवन देखील आपण याच पद्धतीनं करा. 99 मंत्राचं देखील हवन व्हिडिओमध्ये दिलं आहे. चला आपण आता हवनविधी सुरू करूया. हवनाची अगोदर सर्व पूजा मांडणी करावी. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा आणि हवन सुरू करायचं. गणपती बाप्पाच्या मंत्रानं आपण हवनाला सुरुवात करणार आहोत. ओम गण गणपते नमः या मंत्राच्या 11 आहुती द्यायच्या आहेत शुद्ध तुपाच्या. ओम गण गणपते नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जयत्वं देवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते. श्री दुर्गा देवे नमः. अशा रीतीनं देवीचं ध्यान करायचं. आता आपण हवनकुंड प्रज्वलित करणार आहोत म्हणजेच अग्निदेवतेची स्थापना करणार आहोत. प्रथम ज्या ठिकाणी हवनकुंड ठेवणार आहात त्या जागेची पूजा करा. जमिनीवरती हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हवनकुंड त्या ठिकाणी ठेवून द्या. हवनकुंडामध्ये थोडीशी माती टाकावी, सुगंधी द्रव्य टाकावी, शेणाची गौरी, कापूर, नारळाच्या शेंड्या यांनी हवनकुंड प्रज्वलित करायचा. हवनकुंड प्रज्वलित करताना घरातील जो आपला दिवा असतो त्या दिव्यातून अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचा. अग्निदेवतेचा मंत्र म्हणायचा. अग्निदेवतेला नमस्कार करायचा. ओम श्री अग्निदेवताय नमो नमः. हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. हवन करत असताना विविध मंत्रांचं पठण केलं जातं. त्यांचा स्वाहाकार करायचा म्हणजेच मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणताना आपण जे हवनासाठी पदार्थ घेतले आहेत सामग्री घेतली आहे काळे तीळ, जव गहू, सप्तधान्य, साखर, शुद्ध तूप हवनकुंडामध्ये हे पदार्थ स्वाहाकार करताना म्हणजेच स्वाहा म्हणताना अर्पण करायचे. पहिला मंत्र गणपती बाप्पाचा ओम गण गणपते नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आपल्याला आहुती द्यायची आहे आणि ही आहुती आपल्याला द्यायची आहे 11 वेळा. 11 वेळा या मंत्राचं पठण करायचं आणि स्वाहाकार करायचा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप 11 वेळा व्हायचं. ओम गण गणपते नमः स्वाहा. शुद्ध तूप वाहून द्या. ओम गण गणपते नमः स्वाहा. 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 ही झाली गणपती बाप्पाच्या मंत्राचं हवन. त्यानंतर नवग्रह मंत्राचं हवन करायचं. नवग्रह मंत्राचं हवन होत असताना देखील शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची. नवग्रहाचे मंत्र मी पठण करल. स्वाहा म्हटल्यानंतर आपण शुद्ध तुपाची आहुती द्या. ओम सूर्याय नमः स्वाहा. शुद्ध तूप व्हावं. ओम सोमाय नमः स्वाहा. ओम भौमाय नमः स्वाहा. ओम बुधाय नमः स्वाहा. ओम बृहस्पते नमः स्वाहा. ओम शुक्राय नमः स्वाहा.
ओम शनिश्चराय नमः स्वाहा, ओम राहवे नमः स्वाहा, ओम केतवे नमः स्वाहा. अशा रीतीनं आपण नवग्रहांचे मंत्रोच्चार करून हवन केलं. आता नवार्णव मंत्राचं हवन. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना आपल्याला शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे. 108 वेळा आपल्याला ही आहुती द्यायची, म्हणजेच 108 वेळा हा मंत्र पठण करायचा. शेवटी स्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनामध्ये अर्पण करायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः स्वाहा। 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 99 मंत्राची अशा पद्धतीनं स्वाहाकार किंवा आहुती दिल्यानंतर आता आपण दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करणार आहोत। सप्तशती हवन कसं करायचं, पोथीला एकदा नमस्कार करा। आता पोथीमध्ये एकूण 700 ओव्या आहेत, म्हणजेच 1 ते 13 जे अध्याय आहेत सर्व मिळून 700 ओव्या आहेत, म्हणूनच तिला सप्तशती असं म्हणतात। जसं पाठ करताना आपण सर्व स्तोत्र वाचतो, ही सर्व स्तोत्र म्हणजेच देवी कवचापासून सुरुवात करायची, सर्व स्तोत्र फक्त आधी वाचून घ्यायचे। 1 ते 13 अध्याय सोडून जेवढे स्तोत्र आहेत जे आपण एक पाठ करताना वाचतो, क्षमापन स्तोत्रापर्यंत हे सर्व स्तोत्र एक एक वेळा वाचून घ्यायचे। त्यावेळी कुठलीही आहुती द्यायची नाही। स्तोत्र वाचून झाले की मग या ज्या 700 ओव्या आहेत म्हणजेच पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची। प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि आता आपण शुद्ध तुपासोबतच जे सर्व पदार्थ आहेत, काळे तीळ, जव, गहू, सप्तधान्य, तांदूळ, साखर, या सर्व पदार्थांची आहुती द्यायची। प्रत्येक ओवीला एक एक पदार्थ आपण असं करू शकता किंवा शुद्ध तूप सोडून सर्व जे पदार्थ आहेत ते आपण एकत्र करा आणि प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणताना हे सर्व एकत्र केलेलं जे सामुग्री आहे ती आपण थोडी थोडी वाहिली तरी चालेल, किंवा घरातील सर्व सदस्य असतील, जेवढ्या जणांना शक्य होईल तेवढ्या जणांनी बसा। एकानं दुर्गा सप्तशतीचा पाठ पठण करायचा, एक एक ओवीचं पठण करा। स्वाहा म्हणताना इतर जे जे सदस्य आहेत आपण प्रत्येकानं जरी स्वाहाकार केला तरी चालेल। स्वामी समर्थ श्री दुर्गाय नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकैटवनाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो। विनियोगः ओम प्रथमचरितस्य ब्रह्म ऋषिः श्री महाकाली देवता गायत्री छन्दः नंदा शक्तिः रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्रे जपे विनियोगः। प्रथमचरित्र जपे विनियोगः। ध्यानम् खड्गा चक्र गदा निचाप परिगा शूला भुषुंडी शिरा शंखाधारण जीकरी त्रियनयना सर्वांग भूषाधरा नीलासारखी कांती पाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका। ओम नमश्चंडिकाय। ओम ऐं मार्कंडे उवाच। सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो। स्वाहा। कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत शुभ। स्वाहा। पूर्वी स्वारोचिषा माझी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला। स्वाहा। दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला। स्वाहा। पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैर्यानी धावा त्यावर बोलला। स्वाहा। रण सोडोनी तो वाळा सांभाळी पुरा पुले जिंकिले तेही वैर्यानी भूपती क्षीण झाला। स्वाहा। अमात्य बली दुष्टात्मा भूत दुर्बल पाहुनी सेना बल लुटोनिया राजधानीशी जिंकती। स्वाहा। शिकारीच्या मिशे राजा होनी अश्वस्वारतो दुर्दैव लपू पाहे जातसे घोर काननी। स्वाहा। आश्रम मेधा मुनीचा हिंस्रकथी विसावले शोभनीय शिष्यवृंदे रान
सुंदर पाहितो स्वाहा तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीसी स्वाहा ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज स्वाहा सत्ता ज्यांची या जवळी दृष्टते भृत्य पीडक छळता जनवृंदाशी कोण वारिल त्या खळा स्वाहा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्यांची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वाहा कोण तो कुठणी आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया स्वाहा स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची या मौजित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते स्वाहा सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्या वना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कोणीतरी स्वाहा सप्रेम बोलता राजा दुःखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी रूपा स्वाहा निर्मल चित्त राजाचे वैश्यगदगद जाहला मोकळे करुणी चित्त हृदगत हृदासी बोलला स्वाहा वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहिरी स्वाहा धन नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना स्वाहा दुःखीस्तमी वना आलो ग्रहवृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा स्वाहा विवंचनामच त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे स्वाहा राजोवाच श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा स्वाहा वैश्युवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे स्वाहा पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्यू छळती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी जाहले स्वाहा काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊनी हृदयी दुःख भोगतो स्वाहा न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आपता न भूले मी करू कसे स्वाहा मार्केंडे उवाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो स्वाहा विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाभ तया स्थळी स्वाहा राजो उवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया मी पराधीन चित्ताचा तेणे दुःख बहुमज स्वाहा सर्वांगी ममता माझ्या गतराजाचे आस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी स्वाहा घरातून काढला हा वैश्य दुखी असे इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता त्याची न तुटे स्वाहा दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कळुनी झोंबली आम्हा स्वाहा सज्ञान असूनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेक हेन की आम्ही मूढ झालो आता पुरे स्वाहा ऋषी उवाच भाग्यवंता समस्तासी कळे विषय ज्ञान हे भोगसी दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे स्वाहा भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये स्वाहा सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर स्वाहा नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी स्वयं क्षुधा तृषायाशी परिमोहित चित्त हे स्वाहा पिलांशी ओदन देती कळुनी मोहहासा आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते स्वाहा मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा स्वाहा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे स्वाहा योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊली तिची स्वाहा भक्तांशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने स्वाहा सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्यार्थ अतर्कही स्वाहा जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी स्वाहा राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे स्वाहा प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा पासून ते सारे ऐकू इच्छित मनमन स्वाहा ऋषी उवाच जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धवाया अजन्मा जन्म घेतसे स्वाहा अरूपा धोरणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी स्वाहा कर्णमळातुनी त्याच्या मधु कैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय स्वाहा विष्णुने त्रियोग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे स्वाहा संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूपज विष्णू त्याची शक्ती विचक्षण स्वाहा उपमा द्यावया नाही तुलनेसी कोणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी स्वाहा जाग आणावया त्याला योग निद्रेश तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिजे स्वाहा श्रद्धा सप्रेम लावोनी महामायास्तवी अशी ब्रह्मो उवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता स्वाहा बिंदूरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी स्वाहा धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना स्वाहा उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये स्वाहा महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी स्वाहा
प्रकृती तूच सर्वांची गुणात्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण स्वाहा तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धी बोधल लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी स्वाहा शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भुषुंडी परिधायुधा स्वाहा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी स्वाहा सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके स्वाहा सृष्टी पालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू स्वाहा शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रानुसनी योग्य जे आम्ही स्वाहा तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दशम मधु कैटबा स्वाहा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर जो बुद्धी विष्णूशी मारावी दैन्य दोन हे स्वाहा ऋषी उवाच तमादिष्टात्री देवी स्तविली तेधवा अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे स्वाहा निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एकार्णव जलामध्ये शेषाच्या शवनातुनी स्वाहा योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैठव दुरात्मा बलवान पराक्रमी स्वाहा दैत्य ते पाहला झाला श्री विष्णू अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती स्वाहा उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्यांशी बांधिला 500 वर्ष ते बाह्युयुद्धात रंगती स्वाहा उन्मत्त झाले योधे महामाया विमोहित दैत्य म्हणून विष्णूशी वरमाग मनोस्पित स्वाहा श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण भाजनी द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज स्वाहा ऋषी उवाच धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आमा वधावे जलना जिथे स्वाहा ऋषी उवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी स्वाहा ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला स्वाहा ऐं ओम श्री अच्युत विरिचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री दुर्गाय नमः श्री सप्तशती पाठ अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुरसेनेसी करी निष्प्राण तोरणी स्वाहा विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषि श्री महालक्ष्मी देवता उष्णिकछन्दः शाकंबरी शक्ति दुर्गा बीजम वायुस्तत्वं यजुर्वेदः स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगः ध्यान ओम शोभे अक्षगदा निशक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडक शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिरुवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दर्ण जाहले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर स्वाहा महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकिले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होवणी बैसला स्वाहा पराजित देवता गेल्या ब्रह्म्यास करुणी पुढे शिवविष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर स्वाहा महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदती स्वाहा सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजूनी स्वयं झाला अधीश्वर स्वाहा स्वर्गीचे देव भूमीस फिरती ही नदी नते मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना स्वाहा दैत्यांचे वृत्त सांगोनी झाले शरणागत नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते स्वाहा देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णुते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु स्वाहा चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात सामावले स्वाहा इंद्रादी अन्य देवांचे तेज पावनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल स्वाहा प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजासी तुलना नसे स्वाहा तेजातून निघेनारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिवतेजे तिचे मुख स्वाहा यमराजाची या तेजे केसडोईस वाढले महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी स्वाहा चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वरुणापासून जंघा नितंब तेज पृथ्वीचे स्वाहा पदते ब्रह्मतेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसु तेजे कुबेराचे निनासिका स्वाहा प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजात ती नेत्र संध्यांशी भुकटी तिची स्वाहा कान वायुतुनी झाले मिळाले देव तेजते त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली स्वाहा होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले स्वाहा एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती स्वाहा वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निने दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे स्वाहा
ऐरावताचा घंटा वज्रातुनी दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे स्वाहा यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू स्वाहा रोम रोमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला स्वाहा क्षीर सिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुसी स्वाहा उपरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये स्वाहा निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे स्वाहा कमला माला वक्षासी सर्वता फुल्ल ऐशिजे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये स्वाहा हिमाचल देस्वारीशी सिंह वैसावयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे स्वाहा पृथ्वी धरता महानाग शेषदे नागहार अन्यान्य देवता देती अस्त्रशस्त्रादिभूषणे स्वाहा ऐशी सन्मानिली देवी अन्यान्य देवतांनीही उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना स्वाहा भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाश शुद्ध उठला भरले नव त्या गुणी स्वाहा गगनी नाद मावेना नभैसान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला स्वाहा कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जिती स्वाहा भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाक्षुब्ध पाहोनी उठले सज्ज दैत्य ते स्वाहा सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले स्वाहा सिंहनाद जेथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया स्वाहा पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्तपाताळ धनुष्य दोरी वाजता स्वाहा सहस्र भुजदंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीसी या तिथे स्वाहा अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती स्वाहा करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकासवे 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ स्वाहा 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथींसवे स्वाहा रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊनी परिवारित स्वाहा 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी स्वाहा वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ यातुनी स्वाहा देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ स्वाहा तोमर भिंदीपाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टिशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळाया स्वाहा उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाश ते काही मारिती खडग कोणी ते स्वाहा उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडिते स्वाहा थोडीही थकली नाही मुखमलान नसे जरी शस्त्रास्त्र मारी दैत्यासी स्तविती ऋषी देवता स्वाहा वाहन सिंह देवीचे वनात वन वाजसा रणात असुरा मारी विचरे भय सोडणी स्वाहा निश्वास सोडता देवी सहस्रोगण तक्षणी सहस्र होनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी स्वाहा फरसा भिंदीपालाने खडकपट्टीश घेऊनी सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण स्वाहा निर्भय देवीची नेतो वधुनी असुराजना नगारे शंका आनंदे वाजवती पुन्हा स्वाहा गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षावया ती मृदग ठोकती गण स्वाहा भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला स्वाहा ओढले बांधुनी पाशे मारुणी तलवारती करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी स्वाहा अगले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शुलाने फाटला छाती शवलोळे भूमीवरी स्वाहा बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी स्वाहा छिन्न विन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पिडक दैत्यांची गतप्रणकले वरे स्वाहा मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा स्वाहा दैत्य कुणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या स्वाहा तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकुनी नाचती रणरंगी ते तालसूर धरोणिया स्वाहा खडग शक्ती ऋषी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती स्वाहा रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या अनुरली जागा रक्तांचे पाठ चालले स्वाहा अरण्या जळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली स्वाहा इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोणीते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर स्वाहा आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राणदैत्यांचे ऐसेच वधले किती स्वाहा देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले स्वाहा ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुरही वदला धन्य दुर्गा महाबली. स्वाहा ध्यानम. ओम कांती सूर्य सहस्र रक्त बसना कंठी शिरो मालिका
रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभिती वरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहि मा. ओम ऋषी उवाच. नाश पाहुन दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्धतो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका. संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असेशर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले. धनुष्व ध्वजा तोडूनी बाणे विंधोनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सनापती त्वरे. ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे. बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊन धावला. भलकाद्रीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभाजाची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गतप्राण पडे खळ. आला चामर धावूनी देवपीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीसी. देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडून टाकला त्वरे. हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडवनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघेही हत्तीवरुणी आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा. नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण बडे भूमी. शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो. गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंतीपालाने मारी देवी तत्क्षणी. त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले. बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मक दैत्या बाणाने नाश झाला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर देताप देवीचे गण त्रासले. हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देतसे पुष्टशिंगे कुडा मारी वेगाने मरती कुणी. हनादे कुणी मेले निश्वास वायुने कुणी धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकूनी भूमी गर्जना करी घोरतो. वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. शिंगाच्या हलचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्यपाशाने रणीबद्धतया गुणे रेड्याचे रूप सोडवणी दुधला देह तो धारी. सिंह धावन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नरतो झाला खडघाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरभी पिऊनी अंबा अमृत उन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्त दैत्य गर्जे शिंग मारुणी पर्वता पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडिले केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधा सेवी वाचा शौर्ये प्रकंपित. देवी उवाच. तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहित गर्जतील सुरेश्वर. ऋषी उवाच. ऐसे बोलनिती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शूला घात करीतसे. रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येतसे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी. हाहाकार रणी झाला दैत्य सेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यश गंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतिरे देवी महात्म्ये तृतीयोध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदानही. ध्यानम. ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रफाळी जियेशी शंखाचक्र कृपाना त्रिशूल करधरा धारी नेत्रतयाशी सिंहस्कंदाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्णतेजे करिजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरुमणी भवती सेविती सिद्धी सीजे. ओम ऋषी उवाच. ओम ऋषी उवाच.
दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादी देव नमना लीन होती भारी स्वाहा लावण्य अंगपुलती यश सौख्यदाने देवी स्तोत्र करती सुरनम्रतेने स्वाहा जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्ग भुवनी जीची या विभूती स्वाहा जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला होती येस नमिता हितदा आम्हाला स्वाहा ठावा प्रभावन जीचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे नितसोत्र गाता स्वाहा जी पुण्यावंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुरधा सद्बुद्धी उर्मी स्वाहा ती चंडिकाखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा स्वाहा श्रद्धा महान कुलिनांतरी लाज ऐसी पाळी जगासनमितो तिची या पदासी स्वाहा नवर्णावे त्वदीय रूप अचिंत्य ऐसे ते शूर्य जे असुरनाशक थोर जैसे स्वाहा जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवोमी अपार स्वाहा तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ स्वाहा आधार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तूच परमा प्रकृती समस्ता स्वाहा स्वाहा स्वरूप तुझिये तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे स्वाहा श्राद्धात तृप्ती पित्रा तव कारणाने तेने स्वधाजन तुला म्हणतात माने स्वाहा जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वद्य संयमी जना बहुमौल ज्याचे स्वाहा अभ्यासती मुनी जया निगमा पथाला विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला स्वाहा तू शुद्ध ऋग यजू आणि सुसाम छंदा ऐश्वर्य छट त्रैशुनी धनधान्य मुद्रा स्वाहा तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तुझ भाग्यमूर्ती स्वाहा शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळतारी प्रपंच बाधा स्वाहा तू कैट भारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान स्वाहा इच्छत सुहास अमला शशिपूर्ण बिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा स्वाहा पाहोनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला वहमात ऐसी स्वाहा चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तुनच सोडी प्राण स्वाहा भील काल ही जया बघता मुखाला पाहोन तेनच विनाश तरी खळाला स्वाहा संतुष्ट तू जर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझा अमित वंश विनाश होतो स्वाहा प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखिळा महिषासुरासी स्वाहा तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्वाहा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवून श्रेय स्वाहा धर्मानुसार सुकृती करती सुकुर्म ते भोगती तो कृपायुत स्वर्गधाम स्वाहा तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे निहोती स्वाहा नामे तुझ्या वय हरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे स्वाहा दारिद्र्य दुःख भयहारिणी एक तूची सर्वोपकारिणी बिद्रावली ते तुझेची स्वाहा पाओ तू सौख्य जने या शुभकामनेने तू मारीशी खळजना रणिशूरतेने स्वाहा ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्या जनावदसी तू सदेरनाया स्वाहा त्वदृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संहारिषी असुर तू तरी शस्त्रभारे स्वाहा स्पर्शे पवित्र रिपू होनी उद्धरावा हा भाव तो मनात इथे असावा स्वाहा पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येना असुरा बलकोन नेत्री स्वाहा चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते स्वाहा दृष्टा पराभूत करी तव देईशील लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल स्वाहा निर्गर्व होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रूपी दळा करुणार्ध प्राणे स्वाहा लावण्य सुंदरी जिला रिपुकापत आहे गे थोर कोण तुझो हीन जगात आहे स्वाहा युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐसी तू एक वरदायिनी दिव्य नारी स्वाहा संहारिली अरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते स्वाहा आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे स्वाहा शुलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्यटंकारे घंटाध्वनी करोनिया स्वाहा पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिका अमा त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी स्वाहा भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी रूपे आमचे सर्व लोकांचे होवो रक्षण त्या गुणे स्वाहा खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा स्वाहा ऋषी उवाच जगन्माता महादुर्गी स्तविली ऐशिया परी स्वाहा दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करोत देव प्रसन्न देवी बोलत स्वाहा देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावावर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू आरणी स्वाहा तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका स्वाहा संकट निस्तारावे गे काती स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळोतया स्वाहा
अंबे त्वा प्रसन्नवदने प्रसन्न असने सदा. ऋषी उवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगतहिता. तथास्तु वरदेवोनी झाली गुप्त तिथे नृपा. स्वाहा तिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली. तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. स्वाहा पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी. गौरी पासून घे जन्म कथा सुंदर देवीची. स्वाहा यथास्वत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता. सर्व हे लोकारक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा. स्वाहा ह्रीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थोध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. देवीशी स्तविती देव सांगती चंड मुंडते. शुंभ पाठवेदुताशी निराशदूत एतसे विनियोग. ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्रऋषि श्री महासरस्वती देवता अनुष्टुपछन्दः भीमाशक्तिः भ्रामरी बीजं सौर्यसत्वं सामवेदं स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः. ध्यानम्. ओम घंटाशूलहलानि शंखमुसला चक्रुधनुसायका हस्त्वादिदरुणी शरदशशी जशीकांती मनोहारिका. गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा. भावे नित्य सरस्वती भजत मे शुंभादि केले स्वाहा. ओम क्लीं ऋषी उवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविलासचीपती त्रैलोक्ययज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले. स्वाहा सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदतया हाती अधिकारहीन देवता. स्वाहा स्वर्गातुनी देवतांशी बाहेर दैत्य काढिती. अपराजिता देवीचे देवा स्मरण जाहले. स्वाहा आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे. देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन. स्वाहा अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका. आठवणी वरा लागे संकटी सोडवी नमी. स्वाहा देवता चिंतुनी ऐस्या हिमालय गिरीवरी. भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी. स्वाहा देव उचू नमो देवी महादेवी शिवेसी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला. स्वाहा नित्यवंदन रौद्रेसी गौरी धात्री नमो नमा. ज्योत्स्नामय चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. स्वाहा शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो नमा. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमा. स्वाहा दुर्गा तू दुर्गामपारा तुषार सर्वकारिणी. ख्याती आणि कतु कृष्णा धुर्मेसी नित्यवंदन. स्वाहा अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामः. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. स्वाहा जी देवी सकळामध्ये शांती रूप असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा. स्वाहा जी देवी सकला माझी जाती रूप असे स्थित. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. स्वाहा जी देवी सकळा ठाई लज्जा रूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळा ठाई कांती रूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकला माझी दृष्टी रूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकलामध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्तजी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. स्वाहा चैतन्य रूपे जी रूपे व्यापुनी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. स्वाहा अभिष्टलाभे स्तविती जिलासूर जिथेस सेवी पाहिले सुरेश्वर. स्वाहा कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि. स्वाहा उदंड दैत्यग्रसिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करीतो निरंतरा. स्वाहा विनम्र भावे स्मरता तिला झणी आम्हा न राहो विपदा कदा कुणी. स्वाहा ऋषी उवाच
देवतास्तवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी, त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तच्छनी. स्वाहा विचारता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा, उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला. स्वाहा स्तोत्र माझेचे हे गाती शुंभाने तुच्छ लेखले, पराभूत निशुंभाचे एकत्र देव हे सर्व हे. स्वाहा पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला, कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी. स्वाहा कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली, हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु. स्वाहा शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते, पाहती अंबिकेची या लावण्य देह यष्टीशी. स्वाहा जाऊन सांगती शुंभ एक लावण्य सुंदरी, हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी. स्वाहा नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे, असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी. स्वाहा श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली, हिमाचलावरी अजूनी पहा जाऊनी तू स्वये. स्वाहा मणी हत्या आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका, ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभू. स्वाहा पारिजात तरू श्रेष्ठ अश्व उच्चे श्रुवातुवा, ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले. स्वाहा हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या, विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या. स्वाहा कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला, किंजक्लिनी युग्ममाला सागराने तुला दिली. स्वाहा कांचन श्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी, प्रजापतीच्या पाशी ते आता जवळी तुझ्या. स्वाहा उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे, वरुण पाश तो आज निशुंभाजवळी असे. स्वाहा अग्नीने शुद्ध जे केले वस्त्रे दोन सुशोभित, अर्पिले तुझ दैत्यशा सर्व रत्ने तुझ्या घरी. स्वाहा श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा, कल्याणमय ती देवी नोहे प्राप्त तुला कशी. स्वाहा ऋषी उवाच ऐकून चंडमुंडाचे पाठवे देवीच्याकडे, सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता. स्वाहा आज्ञेने माझी या जावे बोलावे देवीसी असे, उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला. स्वाहा तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्थळी, मधुर कोमलवाणी बोलला देवीसी असा. स्वाहा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ तिलोक परमेश्वर, दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या, अभ्याहात सर्वज्ञ आज्ञा मानिती देवता. स्वाहा ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश एकतो, मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता. स्वाहा यज्ञ भागय मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो, त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची. स्वाहा ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे, उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी. स्वाहा देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पती मला, देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे. स्वाहा ते सर्व माझी यापाशी सध्या आहेत सुंदरी, श्रीरत्न थोर तू विश्वी आम्हा मानितो तुला. स्वाहा रत्न भोगते आम्हापाशी त्वयावे रत्न वल्लिके, ममानुज महाशूर अथवा मज सेवतू. स्वाहा सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी, परमेश्वर तुल्य अतुल पावशी मदनुग्रहे. स्वाहा विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तू मज. ऋषी उवाच ऐकोनी दुत्तवचना दुर्गा कल्याणी सस्मित, गंभीर बोलली त्याशी जिधरी त्रैलोक्य हे. स्वाहा देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्पा मिथ्या नसे इथे, परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा. स्वाहा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय, मज जिंकेल संग्रामी मम गर्वास नाशवी. स्वाहा माझ्या सम असे शूर होईल पती तो मज, शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून हित. स्वाहा रे वरावे मजदा सांग विलंब काय सा इथे. दूत उवाच देवी गर्भांध तू होसी मज सांगू नको असे, शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे. स्वाहा देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता, एकटी नार तू कोठे युद्धात राहशी उभी. स्वाहा देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा, तया दैत्या सवे कैसी अबलेरण इच्छिसी. स्वाहा शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आता, नातरी केस ओढोनी तृणवत नेती ते तुला. स्वाहा देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूरपरी मी करू ते कसे, निर्धार पाहिला माझा विचारा वाचुनी हा. स्वाहा आता तू सांग जाऊनी बोलले ते मी आदरे, उचित करावे त्यांनी होईल मान्य ते जया. स्वाहा ओम श्री अच्युत विरचितायां प्रकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6 धूम्रलोचन वद. ध्यानम. ओम नागाधीश्वरी बैसली फनिमनी दीप्तानळे शोभली, देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रेखिली, माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्ध डोई दिसे, सर्वैज्ञेश्वर भैरवाग्नी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषी उवाच देवीचे ऐकुनी ऐसे दूत विद्रह तो करी, दैत्य राजास विस्तारे कळवी वृत्त जाहले. स्वाहा ऐकोनी दूतवचना सक्रोध दैत्य राजतो, धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत. स्वाहा त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला, धरुणी केस दुष्टेचे बलात्कारे करुणिया. स्वाहा तिच्या रक्षणासाठी यक्ष गंधर्व कोणी, अवश्य तच्छनी त्यांना वधावे त्वा महाशुरा. स्वाहा ऋषी उवाच
आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जवणी चालतू. न मानिसी या वचनातरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देवी उवाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढोनी नेतांना करीन नारी कायमी. ऋषी उवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म जाहला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाण शक्ती परशूंचा थोरो शाव चालला. देवीचा वाहन सिंह आयाळ हलोनिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे. धाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करुणी टाकी महादैत्यांसी सिंह तो. नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा. भुजा मस्तक तो तोडे दैत्यांचे पोट फाडुनी केसरी पीतचे रक्त आयाळ हलोनिया. अति क्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली. धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारिले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला. कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा देत्यास तो तेव्हा ऐका दैत्य महाबली. धरुणी केस ओढा ती आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र घावई. करा आसुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तया नाना दृष्ट श्रीवदता बरी. ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म षष्ठोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7 श्री स्वामी समर्थ. चंडमुंडवध ध्यानम. ओम ध्यावेती रत्नपीठा मधुर शुकस्वरा ऐकीजी श्यामलांगे पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला वाद्यवीणा सुरंगे कंठी कल्हारमाला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकू भाळे विचित्रा. ओम ऋषीरुवाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रांसह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे दिसे हिमलाचलाची या सुवर्ण शिखरावरी. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर झाले. अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली. ललाटी भुपटी वक्र त्यात विकराळ आनना तलवार पाशी घेऊन काली प्रकटली स्वये. विचित्र खटवांगधरा मुंड माळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर. अति विस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले. माहुत अंकुशधारी साघंटा गजनैनिक एका हाती धरोनिया त्यांचा ती प्राण भक्षित. सारथीरथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नाश होतसे. लाच गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का देवज्र छातीने. असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धोरणी त्वराई तवडुनी फोडणी टाकी दात चावित अंबिका. सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीतते. खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाखळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणानी न दिसे कुणा. मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनिया होता ती लीन तक्षणी. सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयानदी स्थितीचे. तलवार धोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भूवरी. मुंड धावून या येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जवणी थोरती चंडिके जवळी गेली विजोन्मत बोलत. चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली ती तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वास्वये रणी. ऋषी उवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारुणी आली तुमच पाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझे सत्कर्ती होईल. श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8 रक्तबीजवध ध्यानम. ओम
प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मदिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषीर्वाच. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहोनी शुंभ संतापला मनी. स्वाहा. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीच. स्वाहा. सेनापती जे शहांशी उदा युद्ध चला रणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला. स्वाहा. 50 कोटी ते वीर्यशत धूम्रकुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. स्वाहा. कालाक दौरद मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे. स्वाहा. प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैतांशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशिरणी जात असे. स्वाहा. भयंकर दैत्य सेना पाहुनी चंडिकारणी टंकार नादे भरवी धरणी गगनांतर. स्वाहा. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्यांचा सर्वत्र आणखी बहु. स्वाहा. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुखकालीचे वाटले विजयास्तव. स्वाहा. तुमुलनाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले चंडिका सिंह कालीसी सक्रोध सर्व घेरती. स्वाहा. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. स्वाहा. ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. स्वाहा. रूप वेशजा देवाचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या योद्धार्थ देवता. स्वाहा. हंसयुक्त विमानेशी अक्षसूतक मंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी तिरणा. स्वाहा. माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवरधारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्ध भूषण. स्वाहा. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. स्वाहा. वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खडगते. स्वाहा. श्री हरियज्ञ वाराह वाराही शक्ती जे तया वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित. स्वाहा. नारसिंही नरसिंहाची नरसिंहा परी आली ती क्रेश झाडीता क्रोधे तारे ते पडती धरण. स्वाहा. इंद्रशक्ती वज्रहाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत साजरे. स्वाहा. देवशक्ती सवेत चंडी पाहोनी रणिशंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसी. स्वाहा. देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जे शत शिवातशी. स्वाहा. ती अपराजिता देवी जटाधूमिल शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते. स्वाहा. त्या अतिगर्वांदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छित युद्ध जे त्यांना संदेश सागणे असा. स्वाहा. दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रैलोक राज्य द्या इंद्रा देवांशी यज्ञ भागतो. स्वाहा. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षतील तत्क्षणी. स्वाहा. शिवदूत जिचा झाला ऐसी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले. स्वाहा. शिवबोधासी ऐकुनी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. स्वाहा. मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती वृष्टी शक्ती बाण आदी देवी लागून मारिती. स्वाहा. टंकारुणी धनुष्यासी अस्राशी पतिश्रसदे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. स्वाहा. शूल मारुनी ती काली खटवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी. स्वाहा. ब्रह्मानी कमंडलूचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रूचे निस्तेज होती हीन पराक्रम. स्वाहा. इंद्रशक्तीची या वज्रे शतशा दैन्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी. स्वाहा. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुण वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित. स्वाहा. वाराही दंत दाढांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विछिन्न लोळती भूमी. स्वाहा. नारसिंही नखाग्राने फारी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक. स्वाहा. शिवदूतीच्या या नादे भयभीत असुरते शिवदूतीच्या हस्ते वदत्यांचा होत क्षणी. स्वाहा. मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण सोडुनी. स्वाहा. दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखळ युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला. स्वाहा. रक्त देहातुनी त्यांच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी. स्वाहा. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला. स्वाहा. थेंब रक्तातुनी आले तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांची पूर्ण आर्तता. स्वाहा. वीरबल्य शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्त थेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा. स्वाहा. मातृग्ना सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी. स्वाहा. पुन्हा वज्राची या घावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीजा संख्यात होती शतसहस्रिक. स्वाहा. वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे. स्वाहा. चक्राचा घाव घालोनी रक्त जे सांडले भूमी सहस्रो रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले. स्वाहा. शक्ती मारुनी कौमारी वाराही खडग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारिती. स्वाहा. त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणी या स्वशौर्य पूर्ण दाविले. स्वाहा. शक्तिशूल दिगातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तया भूनी उद्भवले शताधिक. स्वाहा. सर्वत्र विश्व दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता. स्वाहा.
पाहुनी खिन्न देवांशी कालीचंडीशी म्हणे, चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे. स्वाहा. माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा, रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे. स्वाहा. संहारता रक्तसारे विचरतारणात्वा, क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित. स्वाहा. ऐसी या युक्तीने पुन्हा रक्तरूपांतरानये, ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित. स्वाहा. शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी, गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा. स्वाहा. थोडीही दुःखी न झाली गदा सोसुनी चंडिका, रक्तबीजाची आधीही देवीने घाव घातले. स्वाहा. सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी, रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी. स्वाहा. वज्रबाण खळकृष्टी रक्तबीजास मारिती, चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नवे पुन्हा. स्वाहा. येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ, पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळा रक्तबीज तो. स्वाहा. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला, महादैत्याची यावदे धैर्य देवांशी जाहले. स्वाहा. मातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला, रणोत्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता. स्वाहा. ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्केंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमोध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. निशुंभवद ध्यानम. ओम बंधुक कांचन तनूर्चिराक्षमाळा, शोभे भुजेत वरदांकुशपाशभाळा, चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी, भावे तिला शरणमी नित आनंदकारी. ओम राजोवाच. विचित्र कथा हे ऐसी स्वामी सांगितली मज, देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे. स्वाहा. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे, कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छते मन. स्वाहा. ऋषी रुवाच. रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहतारणी, शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले. स्वाहा. निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका, दैत्य नाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला. स्वाहा. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी, धावती चावनी ओठा दैत्य देवीसी मारण्या. स्वाहा. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण, मारावया चंडिकेसी संग्रामी जाहला उभा. स्वाहा. मेघा परिबाण वर्षा रणी चालले भयंकर, शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. स्वाहा. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी, घाव केले तयावीरा अंगी आघात जाहले. स्वाहा. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी, देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी. स्वाहा. क्षुरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील, ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता. स्वाहा. तेव्हा सोडित तो देवी, देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये विभाग होऊनी पडे. स्वाहा. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी, देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. स्वाहा. चंडी वरगदा फेकी देवी त्रिशूल मारित, मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी. स्वाहा. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी, निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिसी. स्वाहा. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी, वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. स्वाहा. अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी, झाकले नवशोभाने शोभा अद्भुत ती दिसे. स्वाहा. तो येता शंख देवीने वाजवला अतिबळे, प्रत्यंचा ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी. स्वाहा. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले, दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी. स्वाहा. तेव्हा गर्जते सिंह गरज चित्कार थांबले, गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित जाहले जग. स्वाहा. कालीने उचलोनिया पाहत भुवरी मारले, तयाचा शब्द वाढूनी पाहिले शब्द थोपती. स्वाहा. शिवधूती अट्टहास करिता दैत्य तेरणी, होती भयभीत कित्येक शुभांशी क्रोध दाटला. स्वाहा. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा रहा, तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जिते मुख. स्वाहा. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या, देवी मारुनी बोथाटी शक्ती केली पराजित. स्वाहा. शुंभ जेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोक्य हे, ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. स्वाहा. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने, मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. स्वाहा. शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी, डोळानं उघडी ऐसा निश्चेट पडला खळ. स्वाहा. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतून रणामध्ये, देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. स्वाहा. दशसहस्र बाहूने निशुंभ चक्र फेकित, आच्छादन झनी केले चंडिकेवर त्या विरे. स्वाहा. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शिर, चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. स्वाहा. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरुनिया, वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. स्वाहा. गदा तोडली देवीने मारुनी तलवारती, दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. स्वाहा. चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी, छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा. स्वाहा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतनी, देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी. स्वाहा. देवीने खडग फेकूनी त्याचे मस्तक तोडले, हसली जोर जोराने दैत्य तो पडला धनी. स्वाहा. सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडित, काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे. स्वाहा. कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी, ब्रह्मानीच्या मंत्रनिरे निस्तेज झाहले किती. स्वाहा.
त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले, वाराही त्रिशूळे मारी तेने मेले किती खल. स्वाहा वैष्णवी चक्र सोडवणे किती दैत्यांशी छेदित, ऐंद्रिती वज्र मारुनी असंख्यवधी दुर्जन. स्वाहा दैत्य मेले तत काही, पळाले त्यातून किती, काली शिवदिती सिंह त्यांनी संहार मांडिला. स्वाहा श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्केंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये नवमोऽध्याया. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यानम. ओम जितप्त हेमवत पावक चंद्र सूर्य, नेत्राधुनुषुर्युतांकुशपाशशूल, बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा, कामेश्वरी हृदयी ध्यात धुतेंदुलेखा. ओम ऋषिरुवाच. निशुंभ प्रिय बंधूशी दैत्य सेने सवे मृत, पाहू निशुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. स्वाहा गर्भांध होशी का दुर्गे, मान्यता व्यर्थ हे तुझी, सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. स्वाहा देवी उवाच. दुष्टा अन्न नसे कोणी, मीच मी एकटी जगी, माझ्या विभूती या साऱ्या मद्रुपी मिळता पहा. स्वाहा ब्रह्मानी आणि ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या, अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. स्वाहा देवी उवाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपी लीन होऊनी, एकटी रणे मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा. स्वाहा ऋषी उवाच. पाहती दानव देव संग्रमी शुभ अंबिका, भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल. स्वाहा शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर, भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना. स्वाहा दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी, शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर. स्वाहा दिव्यास्त्र शुंभजे टाकी देवी हुंकार गर्जनी, तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी. स्वाहा असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्री देवी झाकली, सक्रोध बाण मारुणी देवी तोडी धनुष्यची. स्वाहा शक्ती सोडी महादैत्य येती ती अंबिकेवरी, देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली. स्वाहा शतशशी दीप्त ऐसी ढाल घे तलवार तो, चौताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. स्वाहा चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी, सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. स्वाहा घोडे सारथी ते मेले, धनुष्य तोही खंडला, मुदगल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित. स्वाहा देवीने तीक्ष्ण बाणाने मदगुल तोडतात वरे, बुक्का मारावया लागी मुठ बांधी महाखळ. स्वाहा देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी, छातीत तया दैत्याच्या थोर आघात झाला. स्वाहा शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित, पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे. स्वाहा पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली, नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. स्वाहा बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन, आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. स्वाहा बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती, उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती. स्वाहा तो दुष्ट उठला वेगय तेव्हा सावध होऊनी, मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. स्वाहा दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे, त्रिशूल फेकूनी देवी पाडी त्याला धरेवरी. स्वाहा समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा, उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला. स्वाहा प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी, दुरात्मा शुंभ तो मेला नभसुसश्व झाले. स्वाहा उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्चिळ, नद्यांसी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. स्वाहा शुंभ मेला परसोनी देव हर्षित अंतरी, गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक. स्वाहा अप्सरा गणतालाशी धरोनी नाचती नवी, वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती. स्वाहा प्रज्वल झाला अग्नी भीषण युद्ध थांबले. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये दशमोऽध्याया. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल, देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यानम. बालरवीवत कांती शशी भाळी सुस्तन तैनेत्री, सुहास्य वदनावर्ती वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषिरुवाच. देवी वधी शुंभ महासुरेंद्रा, इंद्रादिवनी करोनी समोरा, कात्यायनीशी सुरस्तोत्र गाती, त्यांचे प्रसन्नानन देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे, माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला, अधिश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतास एक, मही स्वरूपास्थित तू अशोक. शौर्या असीमा तव पार नाही, पाणी जगा तुत्ती तुझे न होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या, मुलाग्र विश्वा परमा तू माया. मोहित त्वाया जगतास केले, मोक्षा तू आलोक किती कनेले. विद्या समजता तुझ एक देवी, स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला, वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायनी, स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्न न याहुनी. स्वाहा सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित, स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. स्वाहा कला काष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी, विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. स्वाहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वाहा सृष्टी स्थिती विनाशा हे शक्ती भूते सनातनी, गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. स्वाहा शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, सर्वस्तार्थी हरिदेवी नारायणी नमोस्तुते. स्वाहा हास्ययुक्त विमानस्ते ब्रह्मानि रूपधारिणी,
कौशांबरक्षिके देवी नारायणी नमोस्तुते स्वाहा त्रिशूल चंदादि हरे महाऋषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते स्वाहा मयूर मुक्कुटव्रते महाशक्तिधरे नगे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते स्वाहा शंख चक्र गदा शारंग ग्रहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते स्वाहा हाती उग्र महाचक्र दाढे वरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते स्वाहा नरसिंह रूपिणी उग्रा दैत्य नाशार्थ उद्यमी त्रैलोक्य त्राण सहिते नारायणी नमोस्तुते स्वाहा किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वले वृतपान हरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते स्वाहा शिवदूती स्वरूपेण ऋतदैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते स्वाहा द्रष्टाकराल वदने शिरो माला विभूषणे चामुंडे मुंडमथने नारायणी नमोस्तुते स्वाहा लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते स्वाहा मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी पावावे नियते अशी नारायणी नमोस्तुते स्वाहा सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते स्वाहा ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातु निरक्षो कात्यायनी नमोस्तुते स्वाहा ज्वारा कराल अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरोभय नमोस्तुते स्वाहा नाशवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाशो होती घंटा रक्षो माता जशी सुता स्वाहा सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्त मांसजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमचा स्वाहा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता आश्रित जेते न विपत्तितयाना त्वदाश्रितांचे बळ आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता आश्रित जेते न विपत्तितयाना त्वदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधित्वा नरनंग केला हा दैत्य सिंधू क्षणी अटविला रूपाधरोनी बहुधात्ममूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व गर्तेत महांधकारी तू चाळविशी भ्रमिवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रुपुडाकू महाकजाग दावानली सिंधूत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके धरशी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वे सकळास देती व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपू भयात आम्हा समर्थे स्वाहा पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जन आपदाला स्वाहा पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थहारिणी त्रैलोक्य पूजनेय तू सर्वांशी वरदान दे स्वाहा देवी उवाच वरमागता देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो स्वाहा देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोक्याच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरजे कोणी नाश त्यांचा करी सदा स्वाहा देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण स्वाहा नंद गोपग्रही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे स्वाहा रौद्र अवतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे स्वाहा वदता तया दैत्याशी क्रोधावशमुखामध्ये डाळिंब पुष्पवत माझ्या होतील दंतिका स्वाहा तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा स्वाहा शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे अयोनिजा स्तविती मुनी ते मज स्वाहा पाहिन शतनेत्राने मुनी जनामी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला स्वाहा तत्काळी जे ममदेही शाक उत्पन्न होतील अवृष्टितोवरी लोका देतील प्राणदान ते स्वाहा शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वधिन दैत्य सुदुर्गम स्वाहा दुर्गा देवी महाख्याता तेने पाविन नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा स्वाहा रक्षावया मुनिवृंदा वधिन राक्षसांस मी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज स्वाहा भीमा देवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल स्वाहा त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी तया महादैत्यालागी होईन प्राणहंती मी स्वाहा भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील जे जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा स्वाहा अवतुर्णी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा स्वाहा ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यानम कांतीबीज जशी मुगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुषर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशूनी राही तो सुखी स्वाहा मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे
स्वाहा अष्टमी दुर्चतुर्दशीस नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम स्वाहा तयाशी पापस्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ स्वाहा शत्रुचे न भय राहे भयराजा न डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना स्वाहा म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना स्वाहा त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा स्वाहा मंदिरी सविधानित्य माझे महात्म्य जास्तळी सन्निधान तिथे माझे तेथोनीनच जाई मी स्वाहा बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे स्वाहा विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा बली पूजा होम आदी सहर्ष सेवने मला स्वाहा शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तीपूर्वक ऐकती स्वाहा नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे स्वाहा महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जात असे स्वाहा श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा स्वाहा शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे स्वाहा भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नास शांतता दुस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा स्वाहा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे स्वाहा दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूतपिशाच पाठमात्रेच नाशती स्वाहा माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशुपुष्पार्घ धूपादी गंध दीपादी उत्तम स्वाहा विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देत असे स्वाहा अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना स्वाहा मनुष्या भयवैर्यांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षीकृत त्यापरी स्वाहा तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सद्हितकारक अरण्य प्रांती एकांती वणवा लागता वना स्वाहा निर्जन डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजरानी येता पाठी भयप्रद स्वाहा राजा क्रुद्ध वधादाळी अथवा बंद खालीत वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये स्वाहा महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित स्वाहा आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावी सिंहादी डाकू वैरांची यामध्ये स्वाहा स्मरता पळून दुर्विघ्ने मनमहिमा ही अशी ऋषी उवाच बोलनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली स्वाहा देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला स्वाहा शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विसंसिते वदता उग्र अतुल विक्रमी स्वाहा राहिली दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती स्वाहा जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे स्वाहा प्रार्थिता तुष्ट होनी रुद्धी विज्ञान दान दे भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे स्वाहा ती सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित अभ्युदयाची ये वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना स्वाहा प्रलयांती महामारी रूप धारण जे करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूप स्वाहा दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी स्वाहा देत तीच पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वादशोध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यानम ओम बालसूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वराभय ओम ऋषी उवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी स्वाहा विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे स्वाहा आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया स्वाहा आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे मार्केंडे उवाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुणी तया सुरतास भाग्या ऋषीस करी वंदना स्वाहा ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी स्वाहा अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी स्वाहा पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी स्वाहा एकाग्र मन लावूनी चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत स्वाहा आराधती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली स्वाहा देवी उवाच राजा वैश्य तुमची अभिलाषा असे मनी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली स्वाहा मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे स्वाहा विरक्त वैश्यतो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत स्वाहा देवी उवाच
राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे, शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. स्वाहा तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक, सावर्णिके म्हणू त्याने ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे, तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. स्वाहा मार्कंडे उवाच ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने, भक्ती स्तोत्र जे करती ऐकून देवी अंबिका. स्वाहा अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय, सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल. स्वाहा ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया, सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल. स्वाहा क्लीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्याया. स्वाहा.